पाचवा शब्द आपण पाहूयात. ज्याप्रमाणे अलिशाने नामान कोड्याला सांगितले की यार्देन नदीमध्ये तू 7 वेळा डुबकी मार, त्यावेळेस त्या नामान कोड्याने अलिशाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्याने यार्देनेत 7 वेळा उडी मारली. त्या क्षणी त्याच्यातील सर्व मलिनता दूर झाली, तो शुद्ध झाला, त्याच्यातील कोड निघून गेलेला आहे. त्याप्रमाणे आपण जर प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवला आणि कृती केली तर येशूने वधस्तंभावर जे 7 उद्गार उच्चारले आहे त्याचे मनन करत असताना त्या प्रत्येक उद्गाराच्या द्वारे देव आपला अधर्म काढून टाकणार आहे, आपल्याला शुद्ध करणार आहे. 5वा उद्गार योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28 वचन. ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रे पूर्ण व्हावा यासाठी मला तहान लागली आहे असे म्हटले आहे. येशू स्वतः जिवंत पाण्याचा झरा आहे. तो म्हणतो की मी जे पाणी देईल ते तुम्ही प्याल तर तुम्हाला तहान लागणार नाही. तान्हेल्या जीवाचे समाधान करणारा तो आहे. तान्हेल्या जीवास तृप्त करणाऱ्या परमेश्वरास येशूला कशाची तहान लागली आहे ते आपण जाणून घेऊयात मंडळीचे वडील बंधू शशिकांत गायकवाड यांच्याकडून. चेक. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. माझा पिलेले लोक, प्रेज लॉर्ड. किती जणांना माझा मिळालेला आहे आणि कोणत्या शब्दातून आम्ही मनन करणार आहोत? देवानं आमची तहान भागवलेली आहे. आता देवाची तहान भागवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. किती जण तयार आहेत? हालेलुया. ज्यांनी ज्यांनी हात वरती केलेले आहेत त्या प्रत्येकाचे देवाने हात पाहिलेले आहेत. योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28 वचन सांगतं, ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. वाळवंटात नदीसारखं पाणी वाहू देणारा जो जिवंत पाण्याचा झरा, तृषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जलधारा ओतणारा, जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. तान्हेला येवो आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट पेवो असं म्हणणाऱ्या जलाशयालाच तहान लागली आहे. 2024 वर्षापूर्वी सर्व मानवजातीच्या पापक्षमेसाठी मानवरूप धारण करून आलेल्या येशूला तहान लागणं ही एक नैसर्गिक बाब किंवा शारीरिक भावना आम्ही समजू शकतो. आकाश ज्याचं सिंहासन आहे, पृथ्वी ज्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण आहे, तो परमेश्वर सर्व मानवजातीचा परमेश्वर आहे. त्याला अशक्य असं काहीच नाही. म्हणून मत्तई 26:54 मध्ये देवाचं वचन सांगतं, आपला शिष्य पेत्र तो म्हणतो, तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही काय? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत? आम्ही या ठिकाणी बघतो येशूला देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्याच्या दिमतीला देवदूत ठेवलेले आहेत. परंतु या सर्व प्रसंगातून जात असताना त्याची एकमेव इच्छा आहे, हे याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख पूर्ण होणे गरजेचे आहेत. कोणते ते शास्त्रलेख आहेत? स्तोत्र 22:15 मध्ये देवाचं वचन सांगतं, माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे, माझी जीभ माझ्या टाळूत चिकटली आहे. स्तोत्र 69:21 मध्ये मला तहान भागविण्यास आंब दिली.
साधारणपणे आत्मिक आणि दैहिक अशा दोन प्रकारची तहान असू शकते. मग येशूला कशाची तहान लागली आहे? तहान लागल्याचा उद्गार येशू का बरं या ठिकाणी काढत आहे? योहान कृती शुभवर्तमान याचा 6 अध्याय 39 मध्ये लोकसमुदायाला संबोधित करताना येशू म्हणत आहे, आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. देवाची इच्छा पूर्ण करण्याची तहान येशूला लागलेली आहे. देवाची इच्छा काय आहे? आत्ताच वचन वाचल्याप्रमाणे ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरवू नये. आज आम्ही या ठिकाणी जे कोणी बसलेले आहोत ते सर्व हरवू नये यासाठी देवाला तहान लागले आहे, आणि त्यासाठी देवानं तुम्हाला आणि मला तृप्त केलेलं आहे माझा देऊन. प्रेज लॉर्ड. दावीद राजाची तहानेची उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी राजा बोल आणि दल हाले या म्हणीप्रमाणे त्याच्या 3 योद्ध्यांनी शत्रू पक्षाच्या छावणीत जाऊन, शत्रू पक्षाच्या कोटात जाऊन आपल्या राजासाठी त्याला हवं असलं पाणी आणलेलं आहे. त्याचा संदर्भ आम्ही बघितला 2 शमूएल 23:15-16 मध्ये आहे. त्या ठिकाणं त्याच्या योद्ध्यांनी त्याच्यासाठी त्याला हवं असलेलं पाणी दिलेलं आहे. आज शिलो मंडळी तुम्हाला हवा असलेला माझा दिलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज आमच्या राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागली आहे. त्याची तहान भागवण्यासाठी तो तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. ही एकमेव विनंती येशू वधस्तंभावरून त्या आम्हा प्रत्येकाकडे करत आहे. दावीद राजाच्या त्या योद्ध्यांनी त्याची तहान भागवली. आज देव आमच्याकडे पाहत असताना मत्ते शुभवर्तमान याचा 21 अध्याय 19 वचन सांगतं. मत्ते 21:19. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड पाहून तो त्याकडे गेला, पण पाना वाचून त्यावर त्याला काही मिळाले नाही. प्रेज लॉर्ड. मोठ्या अपेक्षेनं येशू त्या अंजिराच्या झाडाकडे गेलेला आहे, आणि त्या ठिकाणं अंजिराच्या झाडाकडे गेल्यानंतर त्याला काय दिसलं हो? फक्त पानं आणि पानंच दिसलेली आहेत. आज येशू तुमच्याकडे माझ्याकडे पाहत आहे. देवाची इच्छा आहे, जे देवानं दिलेले आहे त्यातून काही त्याला हरवायचं नाही, त्यासाठी तो आम्हाकडे पाहत आहे. काय त्या अंजिराच्या निष्फळ झाडासारखा मी देवासाठी तर नाही ना? हा प्रश्न आज आमच्या समोर आहे. शोमरोनातील सुखारनामे नगरातील शोमरोनी स्त्रीला येशू म्हणतो मला प्यायला पाणी दे. ही स्त्री आपल्या घरातून अगदी नित्याच्या कामासाठी घागरभर पाणी मिळावे म्हणून त्या गावच्या विहिरीजवळ आलेली आहे, आणि त्या ठिकाणी तिला चालता चालता दमलेला तहानेला ख्रिस्त म्हणजे मसिया भेटलेला आहे, आणि येशू तिचकडे पाणी मागत आहे. तिच्याकडे पाणी मागत असताना या स्त्रीकडे आम्ही जर बघितलं तर समाजामध्ये तिला कोणत्या प्रकारचं स्थान नाही आहे. समाजातून तिला बहिष्कृत करण्यात आलेलं आहे. अशा स्त्रीला परमेश्वर त्या ठिकाणं पाणी मागत आहे. आज परमेश्वर आमच्याकडे मागत असताना माझं पद काय आहे, माझा व्यवसाय काय आहे, किंवा मी कोण आहे याची त्याला काही गरज नाही. फक्त हा आत्मा देवराज्यामध्ये जिंकला जावा हीच एकमेव त्याच्याकडे त्याची इच्छा आहे, आणि त्यासाठी तो तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. ज्यावेळेस येशूने या स्त्रीला पाणी मागितलं त्यावेळेस या शमरोनी स्त्रीने आपल्या समस्यांचा पाडाच येशूसमोर वाचायला सुरुवात केलेली आहे. हा समस्येचा पाडा वाचत असतानाच तिच्याशी संवाद साधत असताना येशू तिला म्हणत आहे, योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 13-14 वचनामध्ये, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पेईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईल ते त्याचमध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपलत्या पाण्याचा झरा असे होईल. सार्वकालिक जीवनासाठी उपलत्या पाण्याचा झरा देणारं पाणी देवानं आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी तो स्त्रीला म्हणत आहे, जे कोणी पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, पण मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. ते पाणी त्याच्यासाठी त्याचमध्ये सार्वकालिक जीवनाचा झरा असे होईल. म्हणून तर देवाचं वचन सांगतं, शिनलेल्यास बोलून धीर कसा देवा हे समजावे म्हणून
देवानं सुशिक्षितांची जीवा तुम्हा प्रत्येकाला दिलेली आहे. प्रभू परमेश्वरानं क्षेमकुशलाचं भाषण करून शब्दांनी ठेचाळत असलेल्या या शमूएल स्त्रीला धीर दिलेला आहे, आधार दिलेला आहे. आणि बोलता बोलताना येशूने तिच्या अंतःकरणाला साथ घातलेली आहे. तो तिला तिच्या आत्म्याचा तारणारा म्हणून स्वतः प्रगट झालेला आहे. शमूएल स्त्रीला पाणी मागितलं. पाणी मागण्यामागचा एकमेव उद्देश येशूचा होता, तिचं आणि तिच्या नगराचं तारण होणं. आणि तिनं परमेश्वर कोण आहे, येशू कोण आहे ओळखलं. येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवला, विश्वासानं कबुली दिली. आणि देवाचं वचन सांगतं प्रेषित 16:31 मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याची तारण होईल. तिच्या घराण्याचं तारण झालं. अंतर्याम हृदय चाळून पाहणारा परमेश्वर, सेनाधीश परमेश्वराला तहान लागली आहे. जे येशू विना जीवन जगत आहेत त्या प्रत्येकाच्या तारणाची, त्या प्रत्येकाच्या उद्धारणाची देव परमेश्वराला तहान लागलेली आहे. 2 कोरिंथीयांस पत्र 4 अध्याय 4 वचन. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची जी प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाश येऊ नये. जगाच्या दैवतामुळे जी अंधकाराची खपली डोळ्यावर तयार झाली होती ते आवरण दूर करून येशूने त्याचा मुख प्रकाश तुम्हा प्रत्येकावरती पाडलेला आहे. शमूएल स्त्रीने प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं आणि देवानं तिचं तारण केलं. तिच्या कुटुंबाचं तारण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि बायबल सांगतं कोणी आपलंच हित साधू नये, स्वहित न साधता इतरांचं हित साधावं यासाठी फिलिप्पियराच्या पत्रामध्ये तो आम्हाला सांगत आहे. झालेलं तारण या शमूएल स्त्रीने स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर तिने तिच्या गावात गेली. गावच्या लोकांना येशू हे सत्य समजावून तिने सांगितलं. आणि सांगितल्यानंतर त्या गावची लोकांची प्रतिक्रिया काय आहे, योहान कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय 42 वचनामध्ये. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरितो असे नाही, कारण आम्ही स्वतः श्रवण केले असून हा खचित जगाचा तारणारा आहे हे ओळखले आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्या परिसरामध्ये आम्ही राहत आहोत त्या परिसराच्या तारणाची, त्या परिसराच्या उद्धाराची तुमची आणि माझी गरज आहे. यासाठी येशूला तहान लागलेली आहे. शमूएल स्त्रीला पाणी मागितलं. शमूएल स्त्रीला येशूची ओळख झालेली आहे. आज ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्हा प्रत्येकाला येशूची ओळख झालेली आहे. येशू कोण आहे ते आम्ही जाणलेलं आहे. येशू कोण आहे त्याचा आम्ही प्रतिदिन अनुभव घेत आहोत. आज येशू तुम्हाला आणि मला पाणी मागत आहे. आमच्या अवतीभोवती असे अनेक असंख्य लोक आहेत जे येशू विना जीवन जगत आहेत. त्यांच्या तारणाची, त्यांच्या उद्धाराची देवाला तहान लागलेली आहे. आणि तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे मला तहान लागली आहे. आज माझं त्या येशूला काय उत्तर असणार आहे? त्यांच्या तारणाची प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागलेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या परिसरामध्ये मी राहत आहे त्या परिसराच्या तारणासाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे. आणि माझा विश्वास आहे ज्याप्रमाणे अंतकिया शहरामध्ये शिष्यांना ख्रिस्ती नाव प्राप्त झालं त्याचप्रमाणे एक दिवस ज्या परिसरामध्ये मी राहत आहे तो संपूर्ण परिसर ख्रिस्ती परिसर म्हणून ओळखला जाणार आहे. हा माझा देवावरचा विश्वास आहे. आणि हे कराव्यास माझा देव समर्थ आहे. आणि त्यासाठी देव तुम्हाला आणि मला म्हणत आहे मला तहान लागलेली आहे. आत्तापर्यंत आमच्या परिसरासाठी आम्ही प्रार्थना केली नसेल तर आता मी तुम्हाला विनंती करतो ख्रिस्त येशूमध्ये आपल्या परिसराच्या तारणासाठी, आपल्या परिसराच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना करा. खचितच येणाऱ्या दिवसांमध्ये देव त्याची कृपा आम्हा प्रत्येकाला पुरवल्याशिवाय राहणार नाही. ताणेल्या जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. 1 कोरिंथीयांस पत्र याचा 9 अध्याय 16 वचन वाचूयात. जरी मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही. ती सांगणे मला प्राप्त आहे. मी सुवार्थ सांगत नाही तर मला धिक्कार असो. प्रेज द लॉर्ड. मी सुवार्थ सांगत नाही तर मला धिक्कार असो. आज या सुवार्तेची जबाबदारी देवानं तुमच्यावरती माझ्यावरती दिलेली आहे. एक मोठी जबाबदारी देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे देत आहे. तिच्याद्वारे
शमरोनी स्त्रीच्या द्वारे ती येशूची तहान भागवली गेलेली आहे. आमचे बरेच आप्तजन आज ECG सारखे आहेत, हो की नाही? ईस्टर, ख्रिसमस आणि सणापुरते आहेत. आज देवाची प्रार्थना आहे, देवाला तहान लागलेली आहे. तो प्रत्येक व्यक्ती देवाच्या मंदिरामध्ये दर रविवारी यावा ही देवाची इच्छा आहे. त्यासाठी देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. हालेलुया. मोठी जबाबदारी देवानं तुमच्यावरती माझ्यावरती दिलेली आहे. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 8वं वचन आम्हा सर्वांचं परिचित वचन आहे. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. शमरोनीच्या स्त्रीकडे आम्ही जर बघितलं ती त्या गावासाठी साक्ष दाखल झालेली आहे. आज देवाची इच्छा आहे आम्ही देखील त्या शमरोनीसारखे साक्षी दाखल व्हावं. शमरोनी स्त्रीची जुनी ओळख कायमची पुसून गेली. त्या गावासाठी, गावच्या लोकांसाठी ती साक्ष झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही काय प्यालो? माझा. कधी आला तो माझा माहिती आहे तुम्हाला? पण त्याच्या अगोदर 2024 वर्षापूर्वी तुमचा आणि माझा तारणारा आलेला आहे. तो किती लोकांना आम्ही सांगितला आहे. आज कदाचित बाहेर गेल्यानंतर आम्हाला विचारलं जाईल आज तुमच्या चर्चमध्ये काय दिलं तुम्ही म्हणाल माझा दिला. प्रेज द लॉर्ड. परंतु 2024 वर्षापूर्वी आलेला येशू अजूनही आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं नाही. ही दुर्दर्श आहे. म्हणून देवाचं वचन आम्ही मगाशी वाचलं, मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो. हालेलुया. आणि देवाने आम्हाला धिक्कारलेलं नाही. देवानं म्हणूनच त्याच्या एकुलत्या एका पुत्राचा त्याग त्याने केलेला आहे. जसा विजेचा शॉक लागावा तसा त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचा त्याग केलेला आहे तुम्हाला मला मिळवण्यासाठी. आणि आम्ही मात्र शांत तसेच आहोत. शमरोनी स्थिती या गावासाठी एक साक्ष दाखल त्या ठिकाणी उभा राहिलेली आहे. देव आज तुमच्याकडे आणि माझ्याकडे त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहत आहे. वचन वाचूया. 2 राजे 7वा अध्याय 9वं वचन. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू. प्रेज द लॉर्ड. आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन, चला आपण आपल्या शेजारच्याकडे जाऊन, चला आपण आपल्या गावच्या परिसराकडे जाऊन त्यांना येशू हे शुभवर्तमान सांगू. 2024 वर्षापूर्वी येशू तारणारा म्हणून या जगात आला आणि त्याने सर्व जगाच्या पापक्षमेसाठी आपला एकुलता एक पुत्र दिला. ही साक्ष तुम्हाला आणि मला जगाला सांगायची आहे. त्यासाठी देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. आणि ते काय म्हणतात? सकाळ होईपर्यंत आपण गप्प बसलो तर आपल्याला शासन होईल. सकाळ होईपर्यंत आम्ही गप्प बसलो तर आम्ही धिक्कारले जाऊ, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आज देव पुन्हा एक वार आम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. देवाच्या कृपेने महिन्यातून 2दा प्रभू भोजन घेण्याची संधी आम्हाला मिळते. काल देखील या ठिकाणी प्रभू भोजन घेण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि प्रभू भोजन दिल्यानंतर म्हटलं जातं मेजामध्ये अजूनही भाकर शिल्लक आहे, मेजामध्ये अजूनही द्राक्षरस शिल्लक आहे. येशू आलेला नाही, येणारा तो येईल, लवकर येईल, विलंब करणार नाही. त्याचं लवकर येणं होत असताना जे आम्ही मेजामध्ये सहभागी झालेलो असतो त्या तुमची आणि माझी जबाबदारी आहे. जे मेजाविना जीवन जगत आहे त्यांच्यापर्यंत येशू हे शुभवर्तमान आम्हाला घेऊन जायचं आहे. मार्ग, सत्य व जीवन असणारा येशू त्यांना आम्हाला सांगायचं आहे. येशू ही जीवनाची भाकर आम्हाला त्यांना द्यायची आहे. त्यांना देखील त्या प्रभुभोजनामध्ये सहभागी आम्हाला करून घ्यायचा आहे. शमरोनी स्त्रीने जो कित्ता आम्हाला घालून दिलेला आहे तो कित्ता आम्हाला घालवायचा आहे आणि येशूच्या चरणात जो आम्हा प्रत्येकाला त्यांना घेऊन यायचं आहे. त्याची साक्ष यथाकाळी आम्हाला सांगायचे आहे. 1 तिमोथी 2 अध्याय 6व्या वचनात सांगितल्याप्रमाणे सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला देणाऱ्या येशूची साक्ष यथाकाळी आम्हाला द्यायची आहे. त्यासाठीच तर देवानं तुम्हाला आणि मला या जगात ठेवलेलं आहे. आणि म्हणून पेत्राच्या 1ल्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं, सर्वांना परिचित असं वचन आहे. 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन. तुम्ही तर निवडलेला वंश. बघा कसे आहात तुम्ही? निवडलेले. देवाने आम्हाला निवडलंय. प्रेज द लॉर्ड. पुढे
राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. त्याचे गुण तुम्हाला आणि मला प्रसिद्ध करायचे आहेत. त्यासाठीच त्याच्यावरती नक्षी खोदण्यात आलेली आहे, त्याच्यावरती ते रेखीव काम करण्यात आलेलं आहे. आज त्यासाठी देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. त्या प्रभूच्या मरणाची घोषणा आम्हाला करायची आहे. आणि जे अंधकारात आहे, मरणासन्न अवस्थेत आहेत, अशा प्रत्येकापर्यंत येशू आम्हाला घेऊन जायचा आहे. ही तहान येशूला लागलेली आहे आणि त्या तहानेसाठी देव तुमच्याकडे माझ्याकडे पाहत आहे. काय त्या यशाप्रमाणे आम्हाला म्हणता येईल का, हा मी आहे, मला पाठीव? किती जण असे म्हणण्यासाठी तयार आहेत? हालेलुया. ही सुवार्ता करण्याची जबाबदारी देवाने तुमच्यावरती आणि माझ्यावर दिलेली आहे. ही तहान येशूला लागलेली आहे. येशूला तहान लागली आहे. पश्चाताप करणाऱ्या चोराचा ज्याप्रमाणे त्या पश्चाताप करणाऱ्या चोराने पश्चाताप केला, त्याला सुखलोक प्राप्त झाला. येशूला तहान लागली आहे. पश्चाताप करणाऱ्या हजारो लोकांचं येणाऱ्या दिवसांमध्ये तारण व्हावं आणि त्यांना देखील असं कोणतरी सांगावं, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. याची तहान येशूला लागलेली आहे. योहान 3:16 आम्हा सर्वांचे परिचित असं वचन आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. एदेन बागेत आदामाच्या आज्ञाभंगाच्या द्वारे देव पित्यापासून जी फारकत निर्माण झाली होती, देव पित्याची सहभागिता निघून गेली होती, ती सहभागिता पुन्हा एक वेळा प्राप्त करून घेण्यासाठी ची तहान येशूला या ठिकाणी लागलेली आहे. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बळकून गेलो होतो. पुन्हा एक वार त्या मुख्य मेंढपाळाच्या प्रवाहाखाली यावं, याची तहान येशूला लागलेली आहे. येशूला तहान लागली आहे पेत्राला येशूकडे आणणाऱ्या आंद्रियाची. आज ते पाहत आहे येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक आंद्रिया तयार व्हावेत की जेणेकरून ते आंद्रिया पेत्राला येशूविषयी सांगतील आणि त्या पेत्राने शुभवर्तमान दिलं. लोकांनी 3000 लोकांनी देवाचं वचन ऐकलं आणि त्या दिवशी 3000 लोकांची भर पडली. असे पेत्र आणि आंद्रिया तयार व्हावेत याची तहान येशूला लागलेली आहे. आणि त्यासाठी तो शिलोच्या प्रत्येक घटकाकडे बघत आहे. शिलो मंडळीचा दृष्टांत आहे 1000 लोकांचा. आणि त्यासाठी देव म्हणत आहे मला तहान लागली आहे. देवाने तर तुमची आणि माझी तहान भागवलेली आहे. काय मी त्याची तहान भागवणार आहे काय? मनुष्याने सर्व जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ आहे असं देवाचं वचन सांगतं. असे अनेक आत्मे येशूविना जीवन जगत आहेत. येशूविना हे जग सोडून जात आहेत. त्यासाठी देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो कोणी दुर्जन मरावा यात मला संतोष नाही, तर त्याने मागे फिरावं, जगावं यात मला संतोष आहे. आणि म्हणून आज येशू म्हणत आहे मला तहान लागलेली आहे. येशूची ही तहान येशूची तहान मी भागवणार आहे काय? प्रत्येक जीवात्मा या ठिकाणी बसलेला आणि या चर्चच्या बाहेर असला प्रत्येक जीवात्मा देवासाठी फार महत्त्वाचा आहे, फार मौल्यवान आहे. त्यासाठीच तर त्याने आपला एकुलता एक पुत्राचा त्याग केलेला आहे. आणि प्रत्येक जीवात्मा देवासाठी महत्त्वाचा असताना ज्यांना अद्याप येशू ख्रिस्ताची ओळख नाही त्यांच्यापर्यंत येशू ही सत्य आम्हाला घेऊन जायचं आहे, याची तहान आमच्या परमेश्वराला लागलेली आहे. आज ज्याप्रमाणे यरीहोमध्ये जक्कईच्या तारणासाठी, जक्कईच्या उद्धारासाठी तो यरीहोत प्रवेश करतो, त्या जक्कयासारखे जे हरवलेले आहेत त्या प्रत्येकास या शोधासाठी येशूला तहान लागलेली आहे. आणि त्यासाठी तो तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. किती जण तयार आहेत? हालेलुया. यासाठी आम्ही बांधील आहोत. परमेश्वराशी आम्ही करार केलेला आहे. प्रभू भोजनाच्या द्वारे आम्ही प्रभूशी करार करत असतो की प्रभू तू येईपर्यंत तुझ्या मरणाची घोषणा आम्ही करणार आहोत. किती जणांनी ते पूर्णपणे पाळलेलं माहीत नाही, परंतु आज पुन्हा एक वार देव आम्हाला त्याचं उत्तेजन देत आहे. पुन्हा एक वार त्याची देव आम्हाला आठवण करून देत आहे. येशूला तहान लागली. शमरोनी स्त्रीने येशूची तहान भागवली. आज तो म्हणत आहे का काळेवाडीतील शिलो चर्च मंडळी माझी तहान भागवेल काय? प्रेज द लॉर्ड. पुढे योहान शुभवर्तमान याचा 19 अध्याय 29 वचन. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोबाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. प्रेज द लॉर्ड. येशूला तहान लागली. येशूने पाणी मागितलं आणि पाणी म्हणून काय दिलं, कसं दिलं?
पण देण्याची पद्धत काय होती हो? ते आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोबाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावलेला आहे. पुढे मत्ते कृष्णवर्तमान 27:34 मध्ये देवाचं वचन सांगतं, त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षरस प्यावयास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. येशूने तो चाखला आणि नाकारला. येशू हा जसा पूर्ण देव होता तसाच तो पूर्ण मानवी होता. वधस्तंभावरील यातना भोगताना तो पूर्ण मानवी रूपात होता. मानव रूप धारण केल्याने मानवाच्या जीवनात येणारे सगळे कटू आणि गोड अनुभव त्याला घ्यायचे होते, किंबहुना त्याने ते घेतलेही. म्हणून तो इब्रिकराच्या पत्रामध्ये तो म्हणतो, तो आमच्यासारखा रक्त मांसाचा झाला. शतपतीचा विश्वास पाहून तो आश्चर्यचकित झाला. आपला मित्र लाजर याला मेल्यामुळे तो रडला. मंदिरात चाललेला व्यापार पाहून तो संतप्त झाला, तो झोपला. हे सर्व त्याने तुमच्या, माझ्या आणि सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी त्याने सहन केलेलं आहे. देव आमच्याकडे पाणी मागत आहे, त्याला तहान लागलेली आहे. देव मागतो, पण बऱ्याच वेळा देतो मात्र भलतेच. यांनी काय दिलं? येशूला तहान लागली पाणी म्हणून, तेही नासक आंब मिश्रित सोर वाईन दिलं गेलं. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आज माझा द्यायचा होता त्यावेळेस अनेक विचार तरंग आले, अनेक वेगवेगळे मतं आली त्या ठिकाणी. नंतर मग माझा देण्याचं ठरलं. अगोदर हे द्यायचं का ते द्यायचं का, शिलोमंडीची गरज जाणून देवाने चांगला माझा दिला. परंतु आज देव आमच्याकडे पाहत असताना, आमच्याकडे पाणी मागत असताना कोणत्या प्रकारचं पाणी आम्ही त्याला देत आहोत? नासकं आंब मिश्रित सोर वाईन देत आहेत का? आणि बायबल तर सांगतं येशू अभिषिक्त आहे, पावित्र्यामुळे वैभवी आहे, गौरव व थोरवी आणि मुकुटमंडित आहे. अशा परमेश्वराला काय दिलं? आंब पित्त मिश्रित वाईन त्या ठिकाणी त्याला दिलं गेलं. प्रेज द लॉर्ड. आज देवाला आंब मिश्रित नको आहे, सडवलेलं नको आहे, तर देवाला शास्त्रोक्त हवा आहे. शास्त्रोक्त देतो तो देव त्या अर्पणाचा स्वीकार करतो. आणि अशास्त्रोक्त असेल तर त्या ठिकाणी देव शासन देखील करतो. वचन वाचूयात. लेवीयाचं पुस्तक 10वा अध्याय पहिली 2 वचनं. अहरोनाच्या मुलांनी अशा स्त्रोक्त अग्नी परमेश्वरासमोर नेला, आणि असा अग्नी नेण्याविषयी प्रेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले, आणि ते परमेश्वरासमोर मृत्यू पावले. प्रेज द लॉर्ड. अशास्त्रोक्त देवाला न आवडणारी गोष्ट अहरोनाच्या मुलांनी देवाला दिली, आणि त्या ठिकाणी त्यांना भस्म झाले, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि देवाची इच्छा आहे कोणी दुर्जन मारावा यातला संतोष नाही, तर त्याने मागं फिरावं, जगावं. नोहाच्या काळातला कावळा आम्ही जर बघितलं, सडलेलं खायला मिळालं म्हणून पुन्हा एकदा तो नोहाच्या तारवाकडे आला नाही, कारण तो अशुद्ध जातीतला आहे, अमंगळ आहे. परंतु ज्यावेळेस कबूतर सोडलं ते परत आलं. कबूतर कशाचं दर्शक आहे? पवित्रतेचं दर्शक आहे. हालेलुया. तहान भागवण्याची जबाबदारी, गरज आहे, ती कोणत्या मार्गाने पूर्ण केली जाते ते फार महत्त्वाचं आहे. आज येशूला तहान लागली, कोणत्या प्रकारचं पाणी मी त्याला देत आहे, कोणत्या प्रकारची तहान मी त्याला देत आहे, कशाची त्याला तहान लागलेली आहे आम्ही बघितलेलं आहे. आज देवाशी आम्ही करार केलेला आहे. जितक्यांनी हात वरती केलेले आहेत ते प्रत्येक हात देवाने पाहिलेले आहेत. आणि तुमची आणि माझी ती जबाबदारी आहे येणाऱ्या दिवसांमध्ये येशूची तहान भागवण्याची. आज आम्हाला देखील तहान लागावी ही देवाची इच्छा आहे. कशाची तहान आम्हाला लागावी? स्तोत्रसंहिता 27 अध्याय 4 वचन. देव दर्शनाची तुम्हाला आणि मला तहान लागावी. वचन वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 27वा अध्याय 4 वचन. आम्हाला तहान लागावी देवाच्या दर्शनाची, आम्हाला तहान लागावी त्याच्या प्राप्तीसाठी झटण्याची, आम्हाला तहान लागावी आयुष्यभर परमेश्वराच्या घरात वस्ती होण्याची, आम्हाला तहान लागावी परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहण्याची व त्याच्या मंदिरात ध्यान करण्याची तहान लागावी. यासाठी देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. ही तहान आम्हाला लागावी ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता एका ठिकाणी म्हणतो, माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झाला आहे. काय माझा जीव जिवंत देवासाठी ताणेला झाला आहे काय? एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 84 अध्याय 2 वचन. स्तोत्र 84:2.
माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमरदेवाला हर्षाने आरोळी मारित आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवाला आम्हाला तहान लागावी. कुठली तहान लागावी? माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. सकाळी रविवारचे 9:30 वाजले तरी बरेच लोक आलेले नसतात. प्रेज द लॉर्ड. अगदी बोटावर मोजण्यापुरेच लोक त्या ठिकाणी आलेले असतात. या ठिकाणं आम्हाला तहान लागली आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. हालेलुया. देवाशी आज करार करूयात. प्रभू, ज्या दिवशी उपासना असेल, ज्या दिवशी आराधनेचा दिवस असेल, त्यावेळेस मी वेळेच्या अगोदर येईल. ही आम्हाला तहान लागावी, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. किती जणांना समजलं? हालेलुया. जाता जाता एक शेवटचं वचन वाचूयात आणि त्या ठिकाणी आपण थांबूयात. आम्हाला देवानं आज या शब्दाच्या द्वारे देवानं आमच्याशी संवाद साधलेला आहे आणि मला काय शिकवण मिळालेली आहे किंवा देवाची काय इच्छा आहे. इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय 8वं वचन. इफिस 3:8. सर्व पवित्र जनातील मी जो लहानाहून लहान, त्या मजवर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकात सांगावी. आणि ज्याने तेवढंच काय सांगितलं? येशूला तहान लागलेली आहे. कशाची तहान लागलेली आहे? आणि ती तहान भागवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असताना आम्हाला काय करायचं आहे? कशा पद्धतीने येशूची तहान भागवायची आहे? ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांना सांगण्याची तहान आम्हाला लागावी, ही देवाची इच्छा आहे. आणि देव बाप करो ही सर्व तहान भागवण्यासाठी देव त्याची कृपा तुम्हा प्रत्येकाला पुरवो.